नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आज 9 जून आहे आणि 9 जून म्हणजेच आपल्या जिमची ॲनिव्हर्सरी. 9 जून 2023ला आपल्या जिमची ओपनिंग झाली होती आणि 2 वर्ष कशी गेली सिरियसली म्हणजे कळालंच नाही. आणि या 2 वर्षात आपल्या जिमच्या आजूबाजूचा जो पण परिसर आहे, जी काही गावं आहेत आणि काही सोसायटी आहेत, तर त्या सर्व लोकांसाठी आपली जिम म्हणजे एक चालून आलेली पर्वणी ठरली. कारण आपल्या जिममध्ये येणारा प्रत्येक क्लायंट मग त्याचे रिलेशन ओनरसोबत म्हणजे माझ्यासोबत कसे पण असो, पण जिमच्या बाबतीत त्यांचा रिव्ह्यू प्रत्येकाचा सेम होता. कारण आपल्या जिमचे इक्विपमेंट्स आणि आपल्या जिमचा ॲटमॉस्फिअर असा आजूबाजूला कुठल्याच जिममध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या जिममध्ये येणारे प्रत्येक क्लायंट हा त्याच्यानंतर अजून 2-3 घेऊनच यायचा. आणि त्याच्यामुळे आपल्या जिममध्ये इथे इतका बेस्ट रिस्पॉन्स भेटला की अजून सध्या कोणी तिथे जिम टाकण्यास तयार होत नाही. त्याचं रिझन एकच आहे, कारण की आपल्या जिमचा जो इक्विपमेंट कलेक्शन आहे, एवढा कलेक्शन कुठे आजूबाजूला बाकीच्या जिममध्ये नाही दिसत. आणि आपल्या जिमचा एक लोकेशन आहे, तो पण सर्वांसाठी बेस्ट आहे. म्हणजे भिवंडी सिटीमधून पण मुलं येतात, आजूबाजूच्या सगळ्या गावातून मुलं येतात आणि तिथला जो काही कामगार वर्ग आहे, कारण की तिथे आजूबाजूला बऱ्याच कंपनीज आहेत आणि साड्यांचं मार्केट आहे, त्याच्यानंतर ते पूर्ण लॉजिस्टिक मार्केट आहे. या सर्वांसाठी आपल्या जिमचा लोकेशन म्हणजे एकदम बेस्ट ठरतो. म्हणूनच आपल्या जिममध्ये येणारा प्रत्येक क्लायंट एकतर जिमच्या लोकेशनमुळे खुश असतो, नाहीतर जिममध्ये असणारा ॲटमॉस्फिअर आणि इक्विपमेंट आणि त्याची सर्व्हिस आणि आपल्या प्रत्येक ट्रेनरचा नेचर त्या प्रत्येकाला सूट होतो. म्हणून आपली जिम चालू झाल्यापासून फक्त वरतीच गेली आहे. त्याचा पूर्ण पॅराग्राफ पूर्ण आणि जो त्याचा स्टेटस आहे तो पण फक्त वरतीच गेला आहे, कधी खाली आलाच नाही आणि अजून पुढे वरती जाईल मला माहीत आहे. कारण की क्लायंटचा रिव्ह्यू सर्वात महत्त्वाचा असतो. क्लायंट आल्यानंतर सुरुवातीला खूप साऱ्या अशा जिम आहेत की ज्या जास्त इंटेरियरवर खर्च करायला बघतात. इंटेरियर बेस्ट असेल तरच त्यांना असं वाटतं की जिम चालते. पण इंटेरियर सोबत इक्विपमेंट सर्वात महत्त्वाच्या आहेत. कारण की येणारा प्रत्येक मुलगा पहिले फक्त इंटेरियर बघेल, इक्विपमेंट सुद्धा बघेल, पण नंतर त्याला वर्षभर त्या इंटेरियरशी घेणं देणं नसतं. त्याला फक्त आणि फक्त इक्विपमेंटशी घेणं देणं असतं. आणि जर एकदा मुलांच्या तोंडामध्ये हे पसरलं की ह्या जिमचा इक्विपमेंट बरोबर नाही किंवा या जिमच्या मशीन्स वगैरे खराब आहेत किंवा एकदम हलक्या आहेत, तर ती माउथ पब्लिसिटी सर्वात फास्ट होते. आणि आपल्या जिमची माउथ पब्लिसिटी ही आहे की आपल्या जिममध्ये इक्विपमेंट बेस्ट आहे. आणि या 2 वर्षात खूप लांबून मुलं आली. प्रत्येकाचे माझे संबंध सर्वांशी चांगले आहेत. या 2 वर्षात खूप नवीन ओळख आणि नवीन काही नाती जुळली. मुलांनी खूप रिस्पेक्ट दिली 2 वर्षामध्ये. अजून म्हणजे पहिले पण देत होते, पण जी काही नवीन मुलं होती ती जी आली त्यांनी खूप रिस्पेक्ट दिली. कधी 2 वर्षात कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा कुठल्याही प्रकारचा बोलतात ना की प्रत्येक जिममध्ये काही ना काही मॅटर होत असतो, पण आपल्या जिममध्ये 2 वर्षात अजूनपर्यंत एकही मॅटर कधी असा घडला नाही. कारण आमचा लक्ष तेवढा असतो आणि प्रत्येक सिच्युएशनवर आणि येणाऱ्या प्रत्येक क्लायंटवर आमचं लक्ष असतो. 24 तास आपल्या जिममध्ये CCTV कॅमेरे चालू असतात, ज्याच्यामध्ये माझं पूर्ण लक्ष असतो. आणि माझा जो मोठा भाऊ आहे महेश ठाकरे, तो सुद्धा पूर्ण जसा वेळ मोकळा भेटेल तो सुद्धा कॅमेरा पूर्ण टाईम चेक करत असतो. त्याच्यामुळे ट्रेनर लोकांवर सुद्धा एक दबाव असतो की कॅमेरे चालू आहेत, दादा बघत असतो किंवा महेश दादा बघत असतो. त्याच्यामुळे ट्रेनर सुद्धा व्यवस्थित राहतात आणि क्लायंट सुद्धा व्यवस्थित राहतात. आणि जिममध्ये येणारी ज्या काही लेडीज क्लायंट आहेत त्यांना सुद्धा कधी असं आपल्या जिममध्ये अनसेफ कधी असं वाटलंच नाही.
जिममध्ये येणारी प्रत्येक लेडीज क्लायंट आजपर्यंत एक सुद्धा कंप्लेंट अशी आली नाही की या जिममध्ये अशा प्रकारचे काही मॅटर्स होतात. त्याच्यामुळे आपल्या जिमचा स्टेटस जो ओपनिंगच्या दिवशी होता, आज बरोबर 2 वर्ष झाली, त्याच्यापेक्षा वरती गेलाय. आणि मला माहिती आहे की पुढच्या वर्षी सुद्धा अजून उंच जाईल. कारण तुमच्या सर्वांचा प्रेम जसा मला प्रोटीन शॉपमध्ये मिळाला तसा मला जिममध्ये सुद्धा भेटला आणि अजून पुढे भेटत राहील ही सुद्धा मला आशा आहे. या 2 वर्षात ज्यांनी साथ दिली, ज्यांनी प्रेम दिलं, आणि बोलतात ना की क्लायंट आणि फक्त ओनरचं रिलेशन नसते, त्याच्यामध्ये पुन्हा पुढे जाऊन भाऊबंदकीचं नातं बनतं. आणि खरोखर जिममुळे खूप असे चांगले मित्र, चांगले भाऊ आणि चांगल्या बहिणी सुद्धा भेटल्या. पुढे सुद्धा हे प्रेम असंच असेल मला आशा आहे. या 2 वर्षात दिलेल्या प्रत्येकाने जी साथ आहे, प्रत्येकाने दिलेलं जे प्रेम आहे, त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. खूप वेळा आता असं होतं की शॉपमुळे मला शक्यतो पहिल्यासारखा जिममध्ये जास्त वेळ येता येत नाही. पण आता सीझन सुद्धा चालू झाला, पावसाळा आता चालू झाला, त्याच्यामुळे आता मी जिममध्ये जास्त राहत जाईन. आणि आपल्या ॲनिव्हर्सरीमुळे मी या वीकमध्ये फक्त एक चांगली ऑफर ठेवली आहे. आणि ऑफर सर्वांसाठी बेस्ट आहे, कारण आता सर्वांना माहिती आहे की आपल्या जिममध्ये इयरली पॅकेज जो 9,999चा आहे तो 8,500 किंवा लास्ट 8,000पर्यंत आपण प्रत्येकाला देत असतो. कारण की रेंटमध्ये सुद्धा आमचा 2 वर्षात काही प्रमाणात वाढ झाली आहे, त्याच्यामुळे फीमध्ये सुद्धा आम्ही त्याचप्रमाणे वाढ केली आणि 8,000-8,500 असा आपला पॅकेज चालू असतो. पण आज ॲनिव्हर्सरी असल्यामुळे हा आठवडा सोमवार ते शनिवार या आठवड्यात एक बेस्ट ऑफर मी तुमच्यासाठी ठेवत आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲन्युअल पॅकेज जर घेतला, काउंटरवर तुम्हाला काही असे कुपन्स भेटतील. त्याच्यामध्ये 20%, 25% आणि 30% जो काही तुमच्या कुपनमध्ये लागेल तो डिस्काउंट तुम्हाला भेटेल. 30% भेटेल त्याला, तोच 9,999चा पॅकेज 6,999 मध्ये भेटेल. आणि जर त्याला 25% डिस्काउंट भेटला तर तो 7,500 होईल, आणि जर 20% भेटला तर तो 8,000 होईल. पण ऑफर याच्यापेक्षा अजून बेस्ट का आहे, कारण त्या प्रत्येक ॲडमिशन सोबत तुम्हाला जेनेटिक कंपनीचा 1,700 रुपये MRP वाला क्रिएटिन फ्री भेटतो. पॅकेज मध्ये तुम्हाला डिस्काउंट कुठलाही भेटू दे, 20%, 25% किंवा 30%. प्रत्येक ॲडमिशन सोबत 1 आठवड्याची ऑफर आहे. हा जो 1,700 MRP वाला आणि 67 सर्विंग वाला जेनेटिकचा क्रिएटिन आहे तो प्रत्येक ॲडमिशनवर फ्री आहे. सीझन सुद्धा चालू झाला, आता हळूहळू गर्दी सुद्धा वाढत चालली आहे. पावसाळ्यामध्ये, गरमीमध्ये प्रत्येकाला माहिती आहे क्राऊड थोडा कमी होतो, पण पावसाळ्यामध्ये क्राऊड वाढतो. सीझन चालू झालाय आणि प्रत्येकाला सप्लिमेंट्सची गरज असते. म्हणून आपल्या जिमकडनं या आठवड्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या. तुम्हाला प्रत्येक ॲडमिशनवर क्रिएटिन पूर्णपणे फ्री भेटेल. प्लस त्याच्यामध्ये डिस्काउंट, कुपनमध्ये जो डिस्काउंट भेटेल, कोणाला 7, कोणाला 7,500, कोणाला 8,000, जो काही तुम्हाला ॲडमिशन पॅकेज भेटेल तो तुम्हाला भेटेल. पण क्रिएटिन कंपल्सरी प्रत्येकाला भेटेल. यामुळे या आठवड्यामध्ये 6 दिवसच फक्त ऑफर आहे. ज्यांना करायचं आहे ॲडमिशन त्यांनी या आठवड्यामध्ये करा. रिन्यू तर बरेच जणांचा आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप आभार. पुढे देखील असंच प्रेम राहील ही आशा बाळगतो. आणि पुढच्या वर्षीची ॲनिव्हर्सरी आपण अजून जोरात करू. यावर्षी काही कारणामुळे इतक्या जोरात करता नाही आली, पण पुढच्या वर्षी ॲनिव्हर्सरी अजून जोरात होईल. आणि प्लस पुढच्या वर्षी अजून खूप प्रोग्राम येणार आहेत. आपली पॉवर लिफ्टिंग येणार आहे, आपले काही फंक्शन येणार आहेत. ते सर्वात बेस्ट लेवलला होणार आहेत. ते तुम्हाला पाहायला मिळतीलच. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा तुमचे जेवढे म्हणजे मी आभार व्यक्त करेन तेवढे कमी आहेत. सर्वांना मनापासून थँक्यू. नेहमी असंच प्रेम राहू द्या आणि नेहमी अशी साथ राहू द्या. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.